शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही 3 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या अनुषंगाने आम्ही 44 वाहनावर कारवाई करून 36,500 रुपयाचा दंड आकारलेला आहे। त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल, बुलेटची पण कारवाई केलेली आहे, विदाउट लायसन्सची पण कारवाई करण्यात आलेली आहे। शिवाजीनगरच्या परिसरामध्ये ट्युशन एरिया मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची येणं जाणं चालत असते। छेडछाड असेल किंवा नशिली पदार्थ असेल, या पार्श्वभूमीवर आळा घालण्याच्या अनुषंगाने आपल्या कारवाई चालू आहे। या पार्श्वभूमीवर आळा घालण्याच्या तयारीने आम्ही कारवाई करत आहोत। कारवाई करता करता आम्ही सगळ्या गाडी चेक, बॅग चेक हे पण आम्ही याच्यामध्ये प्राथमिक दर्शनाने बघत आहोत। काय आवाहन करतात सर पालकांना आणि या परिसरातील नागरिक? पालकांना आणि परिसरातील नागरिकांना आमचं एवढंच आव्हान असेल की आम्ही जर कारवाई करतच आहोत, तुम्हाला जर असं कोणी दिसत असेल तर तुम्ही आम्हाला कळू शकतात। आणि पालकांना पण असं अवेअरनेस असेल की आपल्या पाल्यांना जोपर्यंत त्याच्याकडे लायसन नाही, कमी ते 18 वर्ष वय होत नाही तोपर्यंत त्यांनी त्याला वाहन चालवायला अलाउड करू नये। लातूर परिसरातील ट्युशन परिसरात हजारो विद्यार्थी बाहेरून शिकायला आलेला आहे। तर विद्यार्थ्यांना आमचं एवढंच आव्हान असेल की आपल्याला कुठेही असा अनुचित प्रकार जर निदर्शनास आलं तर आपण 112ला कॉल करावा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करावे। त्यांचं जेणेकरून नाव आम्ही गुपित ठेवलं जाईल याची आम्ही दक्षता घेऊ आणि अशा कुठल्याही गैरकृत्य करणाऱ्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। लातूर शहरामध्ये जे गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व महत्वाची बाजारपेठ, वर्दळीचे ठिकाण असतात। सायंकाळी लोक खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत मार्केटमध्ये येत असतात। त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही नियमितपणे पायी पेट्रोलिंग तसेच नाकाबंदी करून संशयित वाहन चेक करणे व जे लोक मोटर व्हेकल ऍक्टचे नियम पालन करत नाहीत, नियमबाह्य आपले बाईक, 4 व्हीलर, ऑटो चालवतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी या ठिकाणी अचानक नाकाबंदी आयोजली जाते। त्या दरम्यान जे वाहन चालक ट्रिपल सीट, 4 व्हीलर, ब्लॅक फिल्म, परत फटाका सायलेन्सर, बुलेटचे सायलेन्सर बदलून व इतर मोटरसायकलचे सायलेन्सरचा आवाज करणारे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांवर या ठिकाणी आपण त्यांना ताब्यात घेऊन मोटार व्हेकल ऍक्ट नुसार व इतर BNS प्रमाणे आपण कारवाई करत असतो। काय आवाहन करतो परिसरातील नागरिकांना, युवकांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना? आपण जनतेला हे आवाहन करू इच्छितो की जे मोटर व्हेकल ऍक्ट आहेत, जे की आपण हेल्मेट बाळगणे, वापरणे, तसेच विना लायसन्स वाहन न चालवणे, ट्रिपल सीट न चालवणे, इन्शुरन्स काढणे, फिटनेस ही आपण नियमाचे पालन करावे, जेणेकरून मोटर व्हेकल कायद्याचा अवमान होणार नाही। तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक आहे, तसेच विना लायसन्स चालवणे हे पण गुन्हा आहे। तरी आपण सर्वांनी जर मोटर व्हेकल ऍक्टचे जर जास्तीत जास्त नियम पाळून वाहन चालवले तर यामध्ये अपघाताचे प्रमाण कमी होईल व आपल्याला हानी होण्यापासून आपण त्याच्यात बचाव करू शकतो। किती वाहनावर केसेस केले? आज आपण या ठिकाणी एकूण 28 वाहनांवर मोटर व्हेकल ऍक्ट नुसार ट्रिपल सीट, ब्लॅक फिल्म, लायसन्स न बाळगणे व ऑटो रिक्षांनी चालकांनी गणवेश न घालणे या प्रकारच्या आपण एकूण 28 केसेस केलेल्या आहेत।